महापालिकेच्या विसावा उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आकारला जातो. मात्र या पैशाचा काही कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे उघड झाले. खुद्द उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी स्टिंग ऑपरेशन करून या घोटाळ्याचा भांडाफोड केला. विसावा उद्यानात प्रवेशासाठी तिकीट लावले जाते. मात्र ज्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्यांना एका क्यूआर कोडवर ऑनलाईन पद्धतीने पैसे टाकायला सांगितले जात होते. मात्र हा क्यूआर कोड तिथे तिकीट आकारणारे गणेश हनुमंते यांच्या मुलीच्या बँक अकाउंटशी संलग्न होत. अर्थात या क्यूआर कोडवर टाकले जाणारे पैसे थेट गणेश हनुमंते यांच्या मुलींच्या खात्यात वर्ग होत होते. गेल्या 3 वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचं उपमहापौर दीपकसिंह रावत म्हणाले. याबाबत आपण प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी लावण्यात आल्याचे दीपक रावत म्हणाले. या अपहार प्रकरणात अन्य कर्मचारी देखील सहभागी असल्याचा संशय दीपक रावत यांनी व्यक्त केला. दरम्यान अपहार केल्याचा ठपका ठेवून कर्मचारी गणेश हनुमंते यांना पालिका आयुक्तांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पब्लिक सर म्हणाले हे किती वर्षापासून करायला तुम्ही? आता करलो का कालपासून केलं सर. नाही, तुमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंट काढा यांचं पूर्ण याच्यावर कारवाई करा. तू काढा. तुम्ही तुमचं पर्सनल कशाला ठेवलंय? अहो नाही सर, पर्सनल ठेवलं बघा. बोंब मारायला ना सर, नाही का म्हणजे चिल्लर ठेवायचं ना आपण. अहो चिल्लर राईट भेटणार आहे सर. ऐकून घ्या. भेटला गेलं म्हणजे हे काय? तुमचं नाव काय? मोना गणेश हनुमंते. हनुमंतजी, हा बोला सर. तुम्ही कर्मचारी आमचे. हो सर, हो सर. तुम्हाला अडचण आमच्या डेस्क साहेबला सांगायचं. हो सर. तुम्ही तुमचं प्रायव्हेट नाही हो सर, कसं आहे काय केलं ते मला सांगू ना. हो सर. प्रायव्हेट काय नाही परमिट नाही ना सर. नाही नाही प्रायव्हेट तुमचा क्यूआर कोड कशाला? तुमचं प्रायव्हेट तुम्ही चिल्लर आणून ठेवा तिथं. हो सर, मी private- चिल्लर भेटणार आहे सर. म्हणून काय कसं भेटत नाही रे? कसं काय भेटत नाही? हे चिल्लर आमचे कर्मचारी प्रायव्हेट क्यूआर कोडनं मुलीच्या क्यूआर कोडनं पैसे आपल्या अकाउंटवर जमा करत आहे. हो सर, 10 रुपये एक सर सोबत आहे. हो सर, नाही तसं नाही सर. नाही का ते नाही का पब्लिक करलं म्हणून आपण 10 रुपये मी तुम्हाला काढून गेलो ना सर. एक साहेब तुम्ही काय करणार? सुनो मेरा तिकीट हो दो. सर, हो सर. मी नाही का असं झालं सर. तिकीट काय ना सर, तेच म्हणालो सर ना तुम्हाला. हे झालं सर, तसं दुसरं काही नाही. त्या पद्धतीने सर. सर नाही, तुमचा अकाउंट नंबर द्या आणि याचे पुन्हा केव्हापासून तुम्ही इथं? पैसे पैसे घ्या. किती सोबत त्यांचं? सर मी 2000 पासून आता याचे पूर्ण अकाउंट चेक करा. नाही सर, मी आता आलो 4-5 दिवस झालं. नाही याचे अकाउंट चेक करा. अकाउंट चेक करा ना करायचं. सर, मी करा ना सर. पैसे दे, पैसे परत दे. पैसे द्या द्या. पैसे द्या परत. तसं नाही हो सर. मग आता हे काय पब्लिक मेवर पण ऑर्डर मला तरी विचारायचं ना. नाही करू ना सर. ना तुम्हाला काय केलं मी? प्राइवेट क्यूआर कोड के ऊपर पैसे ले रहा है कर्मचारी. अहो सर, नाही काय मेरे को प्रूफ मिला बोल क्या? कालच केलो मी. पब्लिक आउटवाली पत्रकार आले. यामध्ये आम्ही जनतेकडून आम्हाला तक्रार आली होती. त्या तक्राराच्या अनुषंगाने मी व्हिजिट केली. त्या व्हिजिटमध्ये माझ्यासोबत उद्यान निरीक्षक मिर्झा बेग साहेब होते आणि संबंधित उपायुक्त वायको साहेबसुद्धा होते. जेव्हा आम्ही त्या जागेवर गेलो त्याच्या अगोदरच एक क्यूआर कोड होता सोनाली गणेश हनुमंते नावाचं आणि तिथं कर्मचारी कार्यरत होते आमचे गणेशजी हनुमंते. मी त्यांना विचारलं की भाई तुम्ही या क्यूआर कोड पैसे काय घ्यायले? नियमानं असं आहे की जर त्याच्याकडे चिल्लरचा प्रॉब्लेम असेल तर त्याने संबंधित अधिकाऱ्याला सांगून महापालिकेचा क्यूआर कोड वापरलं पाहिजे होतं. पण मागील 2.5 ते 3 वर्षापासून संबंधित कर्मचारी त्यातल्यासोबत त्याचे काही सोबतचे कर्मचारी होऊ शकते ते संगमत करून 3 वर्षापासून पैसे या क्यूआर कोड घ्यायले आणि याच्यामध्ये एव्हरेजमध्ये 45% या क्यूआर कोडवर आणि 55% महापालिकेच्या पैसे. त्यामध्ये जेव्हा आम्ही 10 रुपये चिठ्ठी फाडूमध्ये जातो तर प्रायव्हेट कर्मचारी गेटवर थांबवून ती चिठ्ठी घ्यायले. त्या चिठ्ठीवर सेम डेचं डेट पाहिजे. ते डेट न टाकता ती चिठ्ठी फाळण्यात झाली. ती चिठ्ठी पुन्हा वापस काउंटरवर आली. असा अनाधिकृत कारभार संबंधित कर्मचारी व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्याचा होता. आता तुमची काय मागणी? आमची मागणी आहे की आम्हाला वैयक्तिक कोणत्या कर्मचाऱ्यावर आम्हाला आरोप नाही, पण जनतेनं ज्या एखादी सत्ता माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलं तर आम्हाला जनतेसाठीच काम करावं लागेल. आणि प्रशासनाला हे जाणीव करायची आहे की जनताला काय राहते आणि लोकांसाठी आम्हाला काय करावं लागेल त्याच्यावर वचक राहिली पाहिजे. आणि माननीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना असे किती प्रकार या महापालिकेत चालू आहे हळूहळू आम्ही ते काढणार आहे. मागील आपण बघितलं असेल गुंठेवारीचा विषय होता. गुंठेवारीमध्ये असाच विषय आहे. आता आम्ही उद्यान याच्या गार्डनमध्ये आम्ही टेस्टिंग ऑफिसर केलं. पुढची वेळ आमची नगररत्नामध्ये राहील आणि आमच्या नगररत्नामध्ये विशेष लक्ष आहे की लोकांना काय त्रास होते. बरं, तुम्ही ह्या क्यूआर कोडचा 3 वर्षापासून वापर होता असं म्हणताय, तर म्हणजे तुमच्या अंदाजानुसार किती रुपयांचा अपहार या लोकांनी केला असेल? आता बघा याच्यामध्ये आम्ही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की संबंधित या क्यूआर कोडचं CDR काढलं पाहिजे. CDRमध्ये महिन्यामध्ये किती पैसे त्याच्या अकाउंटमध्ये आहे आणि तो कर्मचारी मागील 2.5 ते 3 वर्षामध्ये जर कार्यरत असल्यामुळं तर आपण एव्हरेज बांधू शकतात. अंदाजे शनिवार रविवारी कमसे कम 2000-3000 लोक तिथं ठिकाणी राहतात शनिवार रविवारी लेकरं बाळं घेऊन.
असंच प्रकरण आम्हाला आणखी नाही कळलं की ते तिथं मधले जे ट्रेनचं आहे तिथं हेच प्रकरण चालू आहे, ते थांबण्यात यावं. आणि ह्या जे बी कर्मचारी आहे त्यांनी महापालिकेचं आर्थिक नुकसान करायला आहे, लोकांची दिशाभूल करून पैसे कमावले, ज्यांची तक्रार आमच्याकडे आल्यामुळं आम्हाला स्टिंग ऑपरेशन करावंच भाग पडलेलं आहे. नाही आता हे